नमस्कार. अर्बन ग्रोथ इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या शहरांच्या भविष्याबद्दल बोलणार आहोत, पुणे आणि नागपूर. कदाचित तुम्ही विचार करत असाल की आपलं पुढचं घर, आपलं भविष्य यापैकी कोणत्या शहरात घडवायचं. पुणे की नागपूर? जेव्हा घर किंवा करिअरचा प्रश्न येतो तेव्हा ही निवड सोपी नसते. आणि ही काही दोन शहरांमधली स्पर्धा नाहीये. हा आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा निर्णय आहे. अशावेळी काय होतं की बातम्या, ब्रोकरच्या गोष्टी या सगळ्यामुळे गोंधळ आणखी वाढतो. योग्य मार्ग दिसत नाही. पण कुठलाही मोठा निर्णय घ्यायच्या आधी जमिनीवरची परिस्थिती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर चला, आज आपण हेच वास्तव अगदी सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. बरं, कुठल्याही शहराचा विकास समजून घ्यायचा असेल तर पहिली गोष्ट पाहावी लागते ती म्हणजे कनेक्टिव्हिटी. म्हणजे ते शहर बाकीच्या जगाशी कसं जोडलेलं आहे. याला तुम्ही शहराच्या रक्तवाहिन्या समजू शकता. तर सगळ्यात आधी याच मुद्द्यावर बोलूया. पुण्याची सगळ्यात मोठी ताकद कोणती? तर मुंबईशी असलेलं जवळचं नातं. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हे तर शहराची लाईफलाईन आहे. आता नागपूरकडे पाहिलं तर नागपूर आहे भारताच्या अगदी मध्यभागी. याला झिरो माईलसुद्धा म्हणतात. याचा थेट फायदा काय? तर देशाच्या कानाकोपऱ्यात माल पोचवण्यासाठी, लॉजिस्टिक्ससाठी यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. आणि त्यात भर पडली आहे समृद्धी महामार्गाची. मुंबई-नागपूर अंतर खूप कमी झालंय आणि मिहान एअरपोर्ट तर आहेच. त्यामुळे नागपूर फक्त देशाशी नाही तर जगाशी जोडलं जातंय. खास करून लांबच्या मालवाहतुकीसाठी नागपूर एक मोठं केंद्र म्हणून उदयास येतंय. म्हणजे बघा, जर तुमचा व्यवसाय देशभरात पसरलेला असेल तर नागपूर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरू शकतं. ठीक आहे, कनेक्टिव्हिटी जर समजली, आता येऊया त्या मुद्द्यावर जो आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो. पैसा, नोकरी, म्हणजे शहराची अर्थव्यवस्था. विकासाचं खरं इंजिन कुठे धावतंय आणि आपल्या करिअरसाठी योग्य जागा कोणती. या बाबतीत बोलायचं झालं तर आज म्हणजे आत्ताच्या काळात पुण्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. हजारोहून जास्त IT कंपन्या, मोठं ऑटोमोबाईल हब, लाखो लोकांना इथे नोकरी मिळते. त्यामुळे आजच्या तारखेत पुणे हे महाराष्ट्राचं इकॉनॉमिक पॉवर हाऊस आहे, यात शंका नाही. पण नागपूरची गोष्ट थोडी वेगळी आहे. ती आजची नाही तर उद्याची आहे. इथलं मिहान म्हणजेच मल्टी मॉडल इंटरनॅशनल हब हे एक मोठं गेम चेंजर ठरू शकतं. मोठे लॉजिस्टिक्स पार्क्स उभे राहत आहेत. TCS, इन्फोसिस सारख्या कंपन्या इथे आल्या आहेत. म्हणजे भविष्य नक्कीच चांगलं दिसतंय. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नागपूर अजून पुण्याच्या लेव्हलला पोहोचलेले नाही आहे. चला, आता आकडे आणि प्लॅनिंग थोडं बाजूला ठेवूया आणि रोजच्या जगण्याबद्दल बोलूया. म्हणजे या शहरामध्ये राहायला कसं वाटतं, आपला रोजचा दिवस कसा जाईल. पुण्याबद्दल बोलायचं तर हे एक प्रचंड उत्साही आणि धावपळीचं शहर आहे. 800 पेक्षा जास्त कॉलेजेस, कॅफे, तरुणाई. हे शहर कधीच शांत होत नाही. पण या वेगाची एक किंमतही मोजावी लागते आणि ती म्हणजे ट्रॅफिकची समस्या. हे पुण्यातलं एक मोठं आव्हान आहे. याच्या अगदी उलट आहे नागपूर. शांत, स्वच्छ आणि खूपच प्लॅन्ड शहर. स्मार्ट सिटी प्रोजेक्टमुळे इथले रस्ते खूप चांगले आणि रुंद आहेत. 24 तास पाणीपुरवठा आहे. या सगळ्या गोष्टींमुळे कुटुंबासोबत राहण्यासाठी नागपूर एक उत्तम पर्याय ठरतो. तर बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे संधींनी भरलेलं धावपळीचं पुणे आणि दुसऱ्या बाजूला आहे शांत, स्वच्छ आणि कमी खर्चाचं नागपूर. आता आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपले प्राधान्यक्रम काय आहेत, यावर अवलंबून आहे की कोणतं शहर आपल्यासाठी योग्य आहे. चला, तर आतापर्यंतची सगळी माहिती एका नजरेत पाहूया. कनेक्टिव्हिटी बघितली तर पुणे आहे रिजनल किंग म्हणजे मुंबईशी जोडलेला, तर नागपूर आहे नॅशनल सेंटर. इकॉनॉमीमध्ये आजचा दिवस पुण्याचा आहे IT हब म्हणून, पण उद्याचा दिवस लॉजिस्टिक्ससाठी नागपूरचा असू शकतो. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत नागपूर जास्त प्लॅन्ड आहे, तर पुण्यात अजूनही आव्हानं आहेत. आणि लाईफस्टाईल, पुण्याची वायब्रंट आहे तर नागपूरची शांत. तर मग या सगळ्या माहितीनंतर मूळ प्रश्नावर येऊया. आपल्यासाठी कोणतं शहर योग्य आहे, आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या कुटुंबांसाठी. याचं उत्तर तसं सरळ आहे. समजा तुम्हाला IT मध्ये एक चांगली नोकरी हवी आहे, कॉर्पोरेट जगात वेगाने पुढे जायचं आहे आणि एक उत्साही सोशल लाईफ आवडत असेल, तर पुणे तुमच्यासाठीच बनलेलं आहे. आणि नागपूर कोणासाठी आहे? जर तुम्हाला शांत, कमी खर्चातलं आणि स्वच्छ आयुष्य हवं असेल, जर तुम्ही लॉजिस्टिक्स किंवा इंडस्ट्रीमध्ये आपलं भविष्य पाहत असाल आणि कुटुंबाला एक सुनियोजित, चांगलं शहर देऊ इच्छित असाल, तर नागपूर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पण ऐका, निर्णय घेण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. फक्त IQ माहितीवर किंवा कुणाच्या सांगण्यावर अवलंबून राहू नका.
स्वतः थोडी खात्री करणं नेहमीच चांगलं. आमचा सल्ला हाच असेल की तुम्ही ज्या भागात घर घ्यायचा विचार करत आहात तिथे स्वतः जाऊन भेट द्या. शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे DP नक्की तपासा. भविष्यात कुठे रस्ते येणार, कुठे मेट्रो येणार, हे सगळं त्यात दिसतं. तुमचा रोजचा प्रवास कसा असेल, ऑफिस, मुलांची शाळा, बाजार याचाही विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शहराच्या विकासाची दिशा समजून घ्या. तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील. शेवटी एकच गोष्ट सांगतो. हा कोणतं शहर चांगलं असा प्रश्नच नाहीये. ही काही स्पर्धा नाही. खरा प्रश्न हा आहे की तुमच्या स्वप्नांसाठी कोणतं शहर योग्य आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर फक्त तुमच्याकडेच आहे. एकदा शहराच्या विकासाची दिशा समजली ना की आपले मोठे निर्णय चुकत नाहीत. अशाच प्रकारच्या विश्वासार्ह माहितीसाठी अर्बन ग्रोथ इंडियासोबत जोडलेले रहा.